नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल. त्या यूट्यूब चॅनलचं नाव म्हणजे मित्रांनो मयूर क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, तुम्ही आपला टायटल आणि थंबनेल तर बघितला असेल, त्याच्यावर तुम्ही समजून गेला असाल का आपला जो आजचा स्पेशल व्हिडिओ आहे तो कशावर आपण एडिट करत बनवतो. तर आजचा जो काही स्पेशल व्हिडिओ आहे तो मित्रांनो आपण एका ट्रेंडिंग असं मराठी सॉन्ग आहे त्याच्यावर आपण आजचा व्हिडिओ एडिट करत बनवतो. तर आजचा जो काही स्पेशली सॉन्ग तो म्हणजे बोबाटा. तर खूपच कडक असं सॉन्ग आहे आणि जे काही कन्सेप्ट रेडी केले ते ट्रेंडिंग असे कन्सेप्ट आपण आजची रेडी केले. तुम्ही बघा, तुम्ही पुढे डेमो व्हिडिओमध्ये त्यावर तुम्हाला समजेल कसा आहे तो व्हिडिओ. तर अजून तुम्ही जर आपल्या व्हिडिओ लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनल तुम्ही आपला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे आणि काही बाजूची बेल आयकन असले मित्रांनो ते ऑलवेज सेट करून टाकायचे. तर आपलं जे काय आजचं सर्व जर मटेरियल तुम्हाला जर हवं असेल तर सर्व मटेरियल फ्रीमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करत सर्व काही प्रॉब्लेम आलं तर तुम्हाला एक सोपा बरं सांगतो, जो का आपला टेलिग्राम चॅनल असणार आहे तो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे, कारण की टेलिग्राम चॅनलला डेली मटेरियल आपलं फ्रीमध्ये येत असतं. तर आता काय करायचं आहे, आजचा छोटासा डेमो व्हिडिओ बघायचा आहे. डेमो व्हिडिओ बघा, त्यानंतर आपल्या आजच्या एडिटिंगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला डेमो व्हिडिओ कसा आला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनल तुम्ही आपला नवीन झाला असेल तर चॅनल तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी काही बाजूची बेल आयकन असते मित्रांनो त्यावर सेट करून टाकायचं आहे, कारण की मित्रांनो मी जे काही नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन जी काय आहे ती तुमच्यासमोर पहिल्यांदा येणार आहे. तर तुम्हाला ते पहिल्यांदा काय करायचं आहे, जसा डेमो व्हिडिओमध्ये तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितला तसा व्हिडिओ तुम्हाला बनवण्यासाठी जो का ॲप लागणार त्या ॲप म्हणजे आपला असणार आहे अलाइट मोशन. तर बिना वॉटरमार्कचा अलाइट मोशन ॲप जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पिन करून ठेवला एक मेसेज, त्या मेसेजवर तुम्हाला टच करायचे आणि जो का आपला अलाइट मोशन एपीके असेल तुम्हाला तिथं डाउनलोड करून घ्यायचे आणि डाउनलोड करून झालं तर सिंपल त्याला ओपन करायचे. आणि ओपन केलं तर मित्रांनो तुमच्यासमोर त्याचं इंटरफेस जे काय अलाइट मोशन असणार आहे ते तुमच्यासमोर असं दिसून येणार आहे. तर तुम्हाला जे जास्त काय करायचं नाही, आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 प्रिसेट भेटणार आहेत, बिटमार्क प्रिसेट लिंक आणि शेकआउट प्रिसेट लिंक. ते दोन्ही प्रिसेट तुम्हाला इनपुट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घ्यायचे आहेत आणि घेतल्यानंतर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट आल्यानंतर खूप सारे तुम्हाला असं प्रिसेट भेटतात. तर माझ्या याच्यामध्ये जामच आहेत, तर बघू शकता इथे फक्त तुम्हाला मी 2च देणार आहेत जे काही ऑलरेडी म्हणजे आपले आज बनवणार त्या व्हिडिओवर तेच प्रिसेट तुम्हाला देणार आहेत. तर बाकीचे दिले आहेत आधीच. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, बिटमार्क सेटिंग आपले ओपन करायचे आणि बघू शकता तुम्हाला इथे ऑलरेडी म्हणजे काय ग्रुप आहेत ते तयार करून दिलेत. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इथे लेफ्ट साईडला आईचं जे काय ऑप्शन तुम्हाला दिसत आहे बघू शकता ते ऑफ करून ठेवलं आहे. तर हे 4 जे काय आहेत लेअर ते ऑन करायचं असेल. लेअर ऑन केल्यानंतर बघू शकता रिलिक्स जे काय व्हिडिओ आहे ती ऑलरेडी ते इथे ॲड करून दिली असणार मी. आणि जे काय खाली फोटो आहे तो फोटो ॲड करून दिला आहे आणि त्याला इफेक्ट लावून दिला आहे. तर हा या जो काय पाठीमागचा तुम्हाला फोटो जर तुमचा चेंज करायचा असेल तर या फोटोवर असं टच करायचं लेअरवर. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे कलर अँड फिल राहायचं आहे, इथे स्टारचे ऑप्शन राहायचं आहे. पाहिजे तो इथून बघू शकता इथे तुमचा जो का फोल्डरमध्ये कुठला असणार आहे तो फोल्डर तुम्हाला ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा पाहिजे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि प्लसवर टच करून टाकायचं आहे. बघू शकता हा फोटो चेंज झाला आहे. तर याच्यामध्ये जास्त काय करायचं नाही, एवढंच फक्त इथे ॲड करायचं होतं. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे आणि पुढे आलं तरी हा जो काय ग्रुप दिसत आहे या ग्रुपमधला जर तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या एडिट ग्रुप असं सॉरी पाहून इथे जायचं. बघू शकता ग्रुप नंबर 2 असं लेअर आहे, तर त्याच्यावर टच करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर मध्यभागी एक एडिट ग्रुप आहे. एडिट ग्रुपवर आल्यानंतर हा जो काय खालचा फोटोचा लेअर तुम्हाला दिसत आहे या फोटोच्या लेअरवर टच करायचं आहे, कलर फिल करायचे आणि स्टारचे ऑप्शन आल्यानंतर पाहिजे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर फोटो सिलेक्ट करून घ्या आणि जो काय फोटो आहे तो बघून घ्यायचा एकदा चेंज झाला आहे का नाही. तर बघू शकता चेंज झाला आहे इथे, तर पुन्हा एकदा चेंज केला आहे का नाही बघून घ्यायचं आपण. तर इथे बघू शकता फोटो चेंज झाले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला 34 सेकंद 1च्या व्हिडिओ राहायचं इथे बघू शकता. त्यानंतर प्लसवर टच करायचं आहे तुम्हाला इथे आणि प्लसवर टच केल्यानंतर मीडियावर जायचं आणि इथून जे काय आपले फोटो असतात ते एक एक करून असे सर्व फोटो तुम्हाला इथे ॲड करायला असं सुरुवात करायचं आहे. तर आपण काय करूया, सर्व फोटो इथे पहिल्यांदा ॲड करून घ्या आपले.
तर मित्रांनो बघू शकता फोटो ॲड करून झालं तर तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, इथे 34 सेकंद 1च्या बीट राहायचं आहे, नंतर प्लस फोटो टच करायचं आहे, व्हिडिओला जायचं आहे, तुम्हाला जो काय मी एक पेंजे तयार करून दिलं तर पेंजे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे। पेंजे ॲड करून झालं तर तुम्हाला व्हाईट कलरची बॉर्डर दिली असणार, ती बॉर्डर तुम्हाला ते पहिल्यांदा आपली ॲड करून घ्यायचं आहे। तर ही जे काय व्हाईट कलरची बॉर्डर पेंजे आहे ती तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मगाशी आपण जे काय फोटो ॲड केले तर त्या फोटोला शेकअप लावायचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही बॅक यायचं आहे, शेकअप सेटिंगमध्ये जायचं आहे आणि हा जो काय फोटोचा इफेक्ट असेल तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं। पहिल्यांदा कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, पुन्हा आपला जो काय मेन फोटो असेल तो पण करायचं आहे। आता तुम्हाला 34 सेकंद 1च्या बीट राहायचं, तिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होते बघू शकता। तर तिथं आल्यानंतर पहिल्या फोटोच्या असं टच करायचं, इफेक्ट व्हायचं, 3 डॉट आल्यानंतर कॉपी केलेलं इफेक्ट असं तुम्हाला ते पेस्ट करून टाकायचं आहे। तर या सर्व फोटोला हा एकच इफेक्ट दिला आहे, तो मी त्या सर्व फोटोला तुम्हाला हाच इफेक्ट लावायचे शेवटपर्यंत। तर आपण इथे लावून टाकूया शेवटपर्यंत सर्व फोटोला इफेक्ट। तर मित्रांनो बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाले। तर मित्रांनो आपला जो काय आजचा व्हिडिओ आहे तो कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर अजून तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि चॅनल तुम्ही आपल्या नवीन झाला असेल तर चॅनल तुम्हाला जो काय तो नक्की सबस्क्राईब करायचं आहे, आणि जी काय बाजूची बेल आयकन असते मित्रांनो ते ऑलरेडी सेट करून टाकायचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंगच्या साईडला एक ऑप्शन त्याच्यावर टच करायचं आहे, खाली एक्सपोर्ट असेल तर एक्सपोर्ट करून टाकायचं आहे।